जगामध्ये कुठेही माणूस देव नाही बनू शकत। फक्त भारतीय परंपरेमध्ये ही मान्यता आहे की माणूस देवाची प्राप्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये, सिद्धी करत असताना, साधना करत असताना, देवाची तपश्चर्या करत असताना तो स्वतःच देव बनवू शकतो। मधल्या टप्प्यामध्ये त्याला सिद्धी प्राप्त होते आणि ज्याला सिद्धी प्राप्त होते तो कोणत्याही प्रकारचा चमत्कार करू शकतो, त्याला भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं आणि लोकांचे तो रोग दुरुस्त करू शकतो। हाही संस्कार तुमच्या माझ्यावर झालेला असतो। एक तर माणूस स्वतःला सिद्धी प्राप्त करू शकतो देवप्राप्ती करण्याच्या प्रयत्नामध्ये, हा मधला टप्पा, आणि पुढच्या टप्प्यामध्ये तो स्वतः देव बनू शकतो, हा दुसरा टप्पा। आणि तिसरा टप्पा काय आहे? त्याच्या अंगामध्ये स्वतः देवाचा संचार होऊ शकतो, ही आपली मान्यता आहे। एक तर तो स्वतः देव बनतो किंवा त्याच्या अंगामध्ये देवाचा संचार होऊ शकतो किंवा त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकतात। आणि ज्याला सिद्धी प्राप्त झालेल्या आहे, ज्याच्या अंगामध्ये देव आलेला आहे किंवा जो स्वतः देवाचा अवतार आहे किंवा जो स्वतः देव आहे, त्याला ह्या तिन्ही सामर्थ्य प्राप्त असतात। तो कोणत्याही प्रकारचा चमत्कार करू शकतो, नंबर 1। आणि नंबर 2 काय? त्याला भूत भविष्य वर्तमान आपोआप कळतं। आणि नंबर 3, तो लोकांचे रोग दुरुस्त करू शकतो। हा संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून घातला जातो। मग आपल्याला शिकवलं जातं की गुरुवर अढळ श्रद्धा ठेवावी। चिवळ्या बाळाचं उदाहरण दिलं जातं की तो माती तुडवत असताना त्याचं लहान मूल रांगत आलं, पण तो स्वतः भक्ती मार्गामध्ये इतका तल्लीन होता, अभंग म्हणण्यामध्ये इतका तल्लीन होता की त्याने स्वतःचं मूल त्या मातीमध्ये, चिखलामध्ये तुडवलं, ते मेलं तरी त्याचं तिकडे लक्ष नव्हतं। याला म्हणतात श्रद्धा। आणि मग हे श्रद्धा रसायन तुमच्या माझ्या डोक्यामध्ये अतिशय भक्तीनं लहानपणापासून संस्कारामधनं घातलं जातं। ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे, ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचा शब्द प्रामाण्य मानलं पाहिजे, ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याच्याबद्दल चिकित्सा करायची नाही, त्याच्याबद्दल शंका घ्यायची नाही। आणि मग ॲडव्होकेट नरेंद्र चौधरी अकोल्याचे लिहितात की व्यंकटनाथ महाराजांचा माझ्या घरामध्ये मुक्काम होता। मी त्यांना विचारलं की मला 10 मिनिटं मी खिडकीतून पाहिलं, तुम्ही मला दिसले नाही, कुठे गेला होता? मग व्यंकटनाथ महाराज म्हणतात की अरे त्याचं असं आहे की माझी आठवण काढली होती अंबादेवींनी, त्यामुळे कोल्हापूरच्या अंबादेवीच्या दर्शनाला गेलो, अंबादेवीशी गप्पा मारल्या आणि परत आलो। 10 मिनिटांमध्ये हा माणूस त्या रूम मध्ये बसल्या बसल्या सुपरसोनिक जेटच्या वेगाने कोल्हापूरला जातो, अंबादेवीशी गप्पा मारतो आणि परत येतो। आणि हे केवळ ते बोलत नाही, लिहितात। आणि ती पोथी असते व्यंकटनाथ महाराजांच्या सगळ्या महात्म्याची, आणि त्याला प्रस्तावना असते गत्रिय माडखोलकर, ना देशपांडे, राम शिवाळकर। राम शिवाळकरांनंतर माफी मागितली की मी चुकून ती प्रस्तावना दिली, मला माहित नव्हतं यामध्ये सगळं चमत्कारांचं वर्णन आहे। तर ही श्रद्धा असते की हे पण करू शकतो, काही पण करू शकतो, कारण चिकित्साच करायची, समोर प्रमाण आलं तरी चिकित्सा नाही करायची। याकरता मी नेहमी एक उदाहरण देत आलो, कारण माझी चळवळ सुरू होण्याच्या आधी हे उदाहरण आपल्या नागपूर विद्यापीठामध्ये घडलेलं। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू जे स्वतः हायकोर्ट जज सिटिंग होते त्या काळात, त्यांच्याकडे कुलगुरू पदाचा चार्ज झाला होता त्या काळातली ही गोष्ट आहे। म्हणजे ही गोष्ट 70च्या आसपासची आहे। त्यांचं नावही मला माहिती आहे, तर मी मुद्दाम ते नाव घेणार नाही कारण त्यांची बायको अतिशय सुंदर होती। आणि हे न्यायमूर्ती जे झाले ते वकिलांपैकी निवडून आले, वकिलांमध्ये उचलतात न्यायमूर्ती म्हणून त्यापैकी होते। तर त्यांच्या मित्र वकिलांनी त्यांना सांगितलं की आम्हाला तुमच्या पत्नीची काळजी वाटते, त्या फार बाबाच्या आहारी गेलेल्या आहेत। नागपूरमध्ये लांबे महाराज, महाराजांचं नाव मी मुद्दाम देतो, त्या लांबे महाराजांच्या फार आहारी जातात। ते चिडले, लांबे महाराज भगवान कृष्णाचा अवतार आहे, त्याच्यावरून त्याचा आरोप करणं। वकिलांच्या लक्षात आलं की न्यायमूर्तींना पुरावे पाहिल्याशिवाय विश्वास ठेवायची सवय नाही, आणि म्हणून त्यांनी या दोघांना म्हणजे लांबे महाराज आणि त्यांच्या पत्नींना कॉम्प्रोमाइजिंग पोझिशनमध्ये असताना राखलं। आता तुम्ही म्हणाल काय करायचं? डोळ्यांनी पाहिलं ना, आता डोळ्यांनी पाहिल्यानंतर खरं म्हणजे कुलगुरू होते त्या काळामध्ये नागपूर विद्यापीठाचे, आणि ऍक्टिंग जज होते। पोलिसांना फोन केला असेल, पोलिसांनी अटक केली असेल, असं काहीच नाही। पुढे महाराजांना विचारायला गेले की महाराज काय आहे? बरं तू मला अशी तुझी वाट पाहतो। अरे तू केवढा भाग्यवान आहे माहिती आहे, तुझी बायको कोण आहे?
ज्या काळामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार गोकुळामध्ये घेतला होता त्यावेळेस माझी सगळ्यात आवडती राधा, ती राधा तुझी बायको आहे, तिला आता दिसलं की मीच तो आहे. आणि त्यामुळे पुन्हा आमचा आता इतक्या दीर्घ काळानंतर मिलन झालेला आहे. एवढा तू भाग्यवान. प्रत्यक्ष भगवान कृष्णाची राधा इतके वर्ष तुझी बायको आहे. या न्यायमूर्तींनी काय करावं? स्वतःचा राहता बंगला आणि बायको महाराजांच्या स्वाधीन केली, कारण त्यांची ती राधा आहे आणि ते स्वतः सरकारी बंगल्यामध्ये राहायला गेले. नागपूरमध्ये माझं पहिलं भाषण ज्या विषयावरचं एका ज्येष्ठ नागरिक मंडळानं ठेवलं होतं. माझं भाषण ऐकल्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अतिशय मोठे माजी न्यायमूर्ती पण होते आणि वकील पण राहिलेले होते. ते मला म्हणाले, शामराव तुम्ही जर एका मादी सुरू केलं असतं तर माझ्या मित्राच्या जीवनाची वाताहत झाली नसती. आणि त्यांनी सांगितलेलं हे उदाहरण आहे आणि तरुण मातांनी ते छापलेलं उदाहरण आहे त्या काळात. तर मित्रांनो, श्रद्धा आपली या टोकापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे यामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की आपल्या श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत झालं हे त्या माणसाला कळत नाही.